विधानसभेचे वारे वाहते कुठे झिरूनचा विशेष भाग। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा वारा सध्या वाहत आहे। तसतसं इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी सुद्धा वाढत आहे। कट्ट्यावर, पानटपरीवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा विधानसभेच्या अनुषंगाने होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्यासाठी विधानसभेचा वारा वाहतं कुठं हा भाग आणला आहे। नमस्कार, मी साहिल पिरजादे, झिरो न्यूजमध्ये आपले स्वागत। काही महिन्यांवर येऊन ठेवलेल्या विधानसभा निवडणुकांच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका तारीख जाहीर झाल्या, पण महाराष्ट्राची निवडणूक दिवाळीनंतरचा मुहूर्त लागला। आपण चर्चा करणार आहोत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची। अहमदनगर शहरातून प्राध्यापक SMI आसिर 1980 चे आमदार व मंत्री झाले। अहमदनगर शहरात मुस्लिम मतदारांची संख्या 65 ते 70 हजारांच्या वर आहे, म्हणजेच एक आमदार निवडून येईल एवढी मुस्लिम मते आहेत व विधानसभा निवडणुकीत निर्णायक आहेत। विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला असता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून हाजी शौकत तांबुली, MIM कडून डॉक्टर परवेज तर वंचित बहुजन आघाडीकडून हनीफ शेख इच्छुक असल्याची चर्चा आहे। आपण या उमेदवारांचा आढावा घेऊया। हाजी शौकत तांबुली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक असून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। अहमदनगर शहरात शौकत तांबुली यांना मानणारा मोठा वर्ग आहे। MIM कडून डॉक्टर परवेज अशरफी हे सुद्धा इच्छुक आहेत। अहमदनगर जिल्ह्यात ते मुस्लिम समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडतात। दलित आणि मुस्लिम समाजामध्ये डॉक्टर परवेज यांना मानणारा मोठा वर्ग आहे। लोकसभेसाठी डॉक्टर परवेज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माघारी घेतली। याबाबत समाजात उलटसुलट चर्चाही झाल्या। आता विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार डॉक्टर परवेज यांनी व्यक्त केला आहे। आता पाहूया विधानसभेसाठी डॉक्टर परवेज उमेदवारी करतात की माघार घेतात, हे पाहणे उचित ठरेल। वंचित बहुजन आघाडीकडून शहराध्यक्ष हनीफ शेख यांनीही झिरो न्यूजशी बोलताना विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे आणि हनीफ शेख सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। हनीफ शेख हे अहमदनगर विधानसभेत सायलेंट किलर ठरू शकतात। अहमदनगर शहरामध्ये नुकतीच मुस्लिम तरुणांची मीटिंग झाली, त्याची चर्चा दिवसभर रंगली। 1980 च्या इतिहासाची पुनरावृत्तीबाबत विचार करण्यात आले, तसेच शिंदे गटाच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत। अशा वेळी मुस्लिमांना पर्याय कोण? शौकत तांबुली, डॉक्टर परवेज अशरफी की हनीफ शेख हे पर्याय ठरू शकतील का? अहमदनगर शहरामध्ये दिग्गज उमेदवार उभे राहणार आहेत। अशा वेळी हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की या उमेदवारांपैकी कोणते उमेदवार कोणाचे टांगे पलटी करतात की स्वतःचा टांगा पळवतात, हे काळच ठरवेल। तोपर्यंत विधानसभेचे वारे वाहते कुठे? झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।